ब्लॉग करायला शिकलाय पण आमचा जीव काढतो. गुड मॉर्निंग साईराम. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. गणेश साहेब यांच्याकडून उद्घाटन रूमचं. हेच काका हरवले होते ना, शोधून आणलंय आता त्यांनी आम्हाला. सर्वांना शुभप्रभात. उठा उठा. गुड मॉर्निंग. ओम साईराम. शिर्डीमध्ये साईनगरीमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. गुड मॉर्निंग. उठा आता सर्वांनी. अरे पोचलो. झाल्या का झोपा पूर्ण? अरे कोणच काय बोलत काय परत बोल. ब्लॉग करायला शिकलाय पण आमचा जीव काढतो. ए उठा बाबली. गणेशराव उठा. गुड मॉर्निंग. अरे नाही आलं मग. साईराम. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आराम. आलो पोचलो होतो. उतरायचं आहे. उठा उठा उठा. सकाळ झाली. सकाळ झाली. मोठी स्नानाची वेळ झाली. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. सकाळ झाली. ओम साईराम. साईराम साईराम. पुढे लग्न झाली तर आले मागे. सो गाईज आम्ही आता आलो आहे साई धर्मशाळा श्री साईबाबा संस्थान. आणि आम्ही आता बघायला चाललो आहे रूमच्या बुकिंग्स. आम्हाला तरी 2 रूम्स लागणार आहेत. एक लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी. आम्ही जस्ट इन्क्वायरी करायला आलो इकडे. दरवर्षी आम्ही इथेच येतो. 2 डॉमेटरी घ्यायला लागणार आहेत. लेडीजसाठी वेगळा आणि जेंट्ससाठी वेगळा. बघू शकता दरवर्षी आम्ही इथेच असतो. खूप मजा येते गाईज. काय बोलतोस? हां थंडी खूप आहे भाऊ. थंडी भरपूर आहे ना? भरपूर थंडी आहे. प्लीज गरम पाण्याची सोय करा. काय रे थंडी आहे की नाही? काही थंडी तर आहे पण ना दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्हाला गरम पाणी भेटलं नाही. त्यामुळे आंघोळीची गोळी घ्यावी लागेल असं वाटतं आज यावर्षी पण. हो याही वर्षी आम्हाला गोळीच घ्यावी लागेल. गोळीच घ्यावी लागेल. फायनली आम्ही आता आमच्या रूम अलॉट झाल्यात आणि आम्ही आता इथून निघालो आहे. आता एक 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 सगळे येत आहेत. बघू शकता तुम्ही. गुड मॉर्निंग. ओम साईराम. गुड मॉर्निंग. चला ए वरती झाले गेले. वरती जायचंय. जाऊ आम्ही पुढे. मी थांबतो. कितवा माळा आहे? 2nd फ्लोअर. आता रूम टूर करतोय. आम्हाला आमच्या 820 हा रूम अलॉट झाला आहे. आणि गणेश साहेब यांच्याकडून उद्घाटन रूमचं. लाईट ऑन. टाळा वाजवा. अरे बाबा लाईटच नाही. लाईट लाव. वाव. बघा डॉमेट्री बघू शकता तुम्ही. मी नाही मध्ये. मी इकडेच म्हणजे उठलो की सुटलो. आणि अशा प्रकारे सर्व रेडी होऊन दर्शनासाठी निघालो आहोत आम्ही. ओम साईराम. ओम साईराम. सर्वांना साईराम. सर्व आम्ही आता असे मस्तपैकी तयारी वगैरे करून निघालोय आता साईंच्या दर्शनाला. जय. आणि एक एक मंडळी आमची यायला सुरुवात झाली आहे. सो गुड मॉर्निंग. मॉर्निंग. हाय गुड मॉर्निंग गाईज. सो गाईज आम्ही आता दर्शनाला चाललो आहोत आणि आता तुम्ही थोडं टी आणि ब्रेकफास्ट वगैरे खाऊ. And then we will go for the darshan. After that we will left for the Shani Shingnapur. ओके. चला गाईज. ओम साईराम. सर्वांना ओम साईराम. चला सर्व आम्ही साईबाबांच्या दर्शनासाठी निघालो आहेत. हाय. अरे व्हेरी गुड. भेटू थोड्याच वेळात. साईराम साईराम. सर्वांना साईराम. आणि ही माझी बायको बघू शकता तुम्ही. हे माझे मेवणे. हे दोन्ही माझे मेवणे. लाडके 2 मेवणे माझे.
मेवण्यांचे हे सर्व पाहुणे. तर या प्रकारे बघू शकता तुम्ही शॉपची ओपनिंग आम्हीच केले. सकाळी सकाळी चहाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही आलो इकडे. आणि चेतन दादा आमच्या काउंटरच्या लाईनसाठी उभा आहे. काउंटर कुपन घेऊन सर्वांना चहा सर्व करेल तो थोड्याच वेळात. आणि हे चहा कोण कोण घेणं, किती जण का ते बघा, सांगा लवकर. इकडे या सर्वांनी. हे माझा मफलर कुठे आहे? ह्यांचं काहीतरी वेगळंच, कोणाचं काय आणि ह्यांचं काय. सो गाईज माझा लोक बघू शकता तुम्ही. गण्या जरा बोल काहीतरी. हा काय नाही, सकाळी सकाळी आलो आहे. थंडी तर खूप आहे. आणि चेतन दादा आमचे काउंटरसाठी उभे आहेत कुपन घेऊन. आणि चहाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहे. सगळेच आता जवळजवळ 32 जण आम्ही, त्यापैकी 30 जण तरी चहा पिणार आहोत, मस्त बिस्किट खाणार आहोत आणि साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार आहोत. चला बोला साईराम, साईनाथ महाराज की जय. सो अशा प्रकारे आता चेतन दादा चहा तिकडून घेतोय आणि पप्पा आणि गणेश सर्व करते सर्वांना. चहा बिस्किट खाण्याची मजाच वेगळीकडे. काका कुठून आलात तुम्ही? आम्ही रायगडहून आलो. रायगडहून आले ते. रायगड पेन. अच्छा, रायगडवरून साईंची पालखी आपल्या आली आहे, तर बघू शकता तुम्ही. हो, पायवारी करत ना पायवर. चला बोला साईनाथ महाराज की ओम साई श्री साई. नमस्कार करूया. साईनाथ महाराज. आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बाबा की जय. जा लवकर 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 लवकर. बघू शकता गडप ते शिर्डी पदयात्रा. हा हा घ्या घ्या घ्या. जय साईराम. पालखीला थोडं आपण खांदा लावूया. काका जरा सांगा मला जरा पालखीबद्दल थोडी माहिती द्या. नाव सांगतो मी. सत्ता सबुरी मित्रमंडळ गडबवाशी पेन रायगड. मी 27 वर्ष पदयात्रे चालत पालखी करतो. आम्ही डोक्यावर टोपं घेऊन, आम्ही भांडी घेऊन आम्ही पालखी काढलेली आहे. ती भास्कर चवरकर, अनंत बैकर, नरदास पाटील असे आम्ही सर्व होतो. त्याही आम्ही पालखी काढलेली आहे आणि ती पालखी आतापर्यंत आम्ही चालवलेली आहे. आपलं नाव काय म्हणालात का? माझा नरदास पांडुरंग पाटील, नरदास पांडुरंग अध्यक्ष. अच्छा, अध्यक्ष. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून, आनंद झाला. आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सगळ्यांची सेवा आणि व्यवस्थितरित्या पालखी तुम्ही मंदिरापर्यंत नेताय, बघून आनंद झाला. आणि पहाटेची तुमच्यामुळे आम्हाला साक्षात दर्शन पालखीचं मिळालं, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. ओके काका, धन्यवाद. पुढच्या प्रवासात तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. काय काय काय. तर मग मंडळी आम्ही सर्व पोचलोय मंदिरामध्ये आणि दर्शनासाठी आम्ही आता लाईनीमध्ये पोचलो आहोत. सगळे असे उत्सुक आहेत दर्शनासाठी आणि दर्शनाची लाईन आमचीच बघा केवढी झाली आहे. ही सर्व फॅमिली आमची आहे आणि थोड्याच वेळात साईंच्या दर्शनासाठी आम्ही आतमध्ये जात आहोत. गेट नंबर 7 मध्ये बघू शकतो तुम्ही. चला आता आतमध्ये मोबाईल तर अलाउड नाही आहे. सो गाईज आम्ही आता आमचं दर्शन वगैरे सगळं झालं. थोडं चेहऱ्यावरती हास्य येते कारण की दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर माझे पप्पा हे हरवले होते. इकडे एक तर मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतो. त्याबरोबर हा चेतन दादा अनाउन्समेंट करत होता. जरा सांग काय काय झालं. कसं आहे माहिती आहे का, बाप तसा बेटा बोलतात ना, पण हे उलटं झालं. बेटा तसा बाप. त्यांनी काहीतरी दोघांनी आज कामं केलेली आहेत. एक सकाळी याने एक काम केलं, मोबाईल घेऊन जात होता आतमध्ये,
त्याला बाहेर काढला त्या लोकांनी आणि आता त्याचे बाबा हरवले होते. आम्ही शोधून शोधून आणले, त्यांना शोधलेत, ते भेटलेत. आता त्यांना आम्ही दंडात्मक कारवाई करणार आहोत त्यांच्यावर. बघू आता ते काय शिक्षा भेटते त्यांना ती. गजानन पाटील आहे जे आपले मॅनेजर आहेत आपले ट्रिपचे ऑर्गनायझर, त्यांनी कुठून तरी तिकडून घेऊन आले ते. पण तुम्ही तिघे गेलेला एवढा वेळ करत का होतात? म्हणजे आम्ही एंट्री केली आणि विनोद दादा आतमध्ये शॉर्टकटने गेला आणि आम्ही वाट बाहेर बघतोय आणि हा आतमध्ये आणि मी बाहेर. मौलाची कामगिरी आम्ही पार पाडलेली आहे. मोहीम पार केली माझ्या पप्पांना शोधण्यात. आणि हे बघा, हे असे आमचे पप्पा हरवलेले. रावी दादा तुला सापडले? नाही ते 1 नंबरला होते. सालाबतप्रमाणे याही वर्षी आमचं उडुपी एक्सप्रेस हे ठरलेलं असं हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलमध्ये आमचा ब्रेकफास्ट असतो सकाळी दर्शन झाल्या. तर मग दर्शन झाल्यावरती आमची बघू शकता कशी गर्दी झालेली आहे हॉटेलमध्ये. हां ॲक्च्युली हे सगळे हावरे बसले आहेत. सगळ्यांना खूप भूक लागली आहे. अरे वा, तुझे बाबांना शोधे भूक लागली भाई. आता काय भेटला पॉइंट आहे ना चांगला. ह्यामुळे बाबा स्पॉन्सर आहे. बाबांच्या गाडीत वेगळा सत्कार करतात. सगळे बाबांना शोधून जमले. कोणी शोधलं? पप्पांनी. अरे वा, पप्पांनी शोधलं. मग इडली वडा मिक्स. आणि मग दरवर्षी आम्ही इकडे नाश्ता करायला येतो आणि हेच आमचं हॉटेल आहे. तर बघू शकता सगळे मस्तपैकी एकदम भुकेलेले आहेत. चला भेटू थोड्याच वेळात आपल्या डायरेक्ट हॉटेलवरती. नंतर फोटोशूट वगैरे करायचं आहे. चला, साईनाथ महाराज की. हेच काका हरवले होते ना, शोधून आणलंय. आता त्यांनी आम्हाला भूक लावले असेल. तुम्ही आता यांच्या बरोबरच राहा. काय बोलायचं आता यांना? हा आहे ना गोंडस बाळ, तो चुकत नाही कधी, तो कधी पण बरोबर असतो. सो गाईज आता बघा अशा प्रकारे सगळ्यांचा नाश्ता आलाय. मॉर्निंगचा ब्रेकफास्ट दर्शनानंतर आणि जोरात सगळे ताव मारतायत. आणि ही दुसरी लाईन इकडे आत्ताच आली ऑर्डर. थांब जय. मग अशा प्रकारे आमचं शिर्डीचं साईबाबांचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता चाललो आहे शनी शिंगणापूरला. आणि पुढचा प्रवास आमचा, पुढचा देवदर्शन शनी शिंगणापूर आहे. तो फायनली गाईज आम्ही आता पोहोचलोय शनी शिंगणापूरमध्ये. शनिदेवाच्या दर्शनासाठी चाललोय. ती माझी बायको तिकडे. तर मग आम्ही आता पोहोचलो शनी मंदिरात. बघू शकता तुम्ही व्ह्यू. खूपच गरमी आहे इकडे. हो, खूपच ऊन आहे, खूप गरमी आहे. आणि चप्पल वगैरे मे बी पुढेच काढणार आहोत आम्ही. गरमी खूप आहे, पाय भाजतायत. बघू शकता तुम्ही मंदिर, शनी मंदिर. ओम श्री शनेश्वराय नमः. आणि आम्ही आता इथून मस्तपैकी मंदिराचं दर्शन करणार. दर्शन करून पुन्हा बॅक टू शिर्डी. शिर्डीमध्ये आमचा स्टे आहे आणि शिर्डीमध्ये आम्ही रात्रीचं भोजन वगैरे शिर्डीमध्येच करणार आहोत. प्रसादालयमध्ये महाप्रसाद, शिर्डी महाप्रसाद. आणि खूप छान जेवण, ॲक्च्युली खूप छान जेवण असतं आणि खूप मजा येते. आम्ही वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे, धर्मशाळेपासून वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे. आणि थोडी शॉपिंग, प्रसाद वगैरे, जास्त करून पेरू इकडचे पेरू खायला खूप मजा येते. बाकी लाडू प्रसाद वगैरे तर आमचं सगळं घेऊन झालेलं आहे. मगाशी शनिदेवाचं दर्शन तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. आणि हे सर्व एकदम घाई गडबड करून पळाले पुढे आम्हाला टाकून. तर गाईस तुम्ही बघू शकता मंदिर हेच आहे ते शनी मंदिर. कोकण सहवासात रमलेलं छान असं सुंदर वातावरण आहे इकडे. गार्डन एरिया आहे, म्हणजे ॲक्च्युली नदी आहे. हसतेस काय? हाय, पप्पांचा कसा थोडा बसलाय. हॅलो. चला, बाकी कुठे सगळे मागे. मम्मी साहेब दमलेत, मम्मींचा पाय थोडा दुखतोय. आता थोड्या वेळाने त्यांच्यासाठी रिलीज स्प्रे घेऊया आपण. शोभीकरण खूप सुंदर अशा प्रकारे आहे. आता आम्ही एंट्री करतोय शनी मंदिरामध्ये. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता मामा आणि भाचे
हे दोघं एकत्र आहेत आणि मामा आणि बाचे आणि एकत्र पूजा करणे हे खूप पवित्र असं मानलं जातं इकडे. कुठे पूजा आतमध्ये पूजा करायची तिकडे? इकडे इथून नाही, पुढे आपल्याला जायचं ना शनी मंदिर. इकडून लाईनमध्ये सगळं एक 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 देत जायचं. रुई आणि काळा कापड आहे ना, तो द्यावा लागतो इकडे पहिले. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसंयुतं तेलाचा अभिषेक होत आहे. थोड्याच वेळात पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. तर मग गाईज आमचं अशा प्रकारे शनिदेवाच्या मंदिरात दर्शन झालेलं आहे. काकी कसं वाटलं तुम्हाला? मस्त का प्रवास खूप चांगला आणि दर्शन पण खूप चांगल्या प्रकारे झाले ना, सकाळचे पण आणि शिर्डीचं पण आणि आताचं पण. काय मम्मी? दर्शनाला जास्त वेळ नाही. देवाची एवढी चांगली कृपा आपल्यावरती की आपल्याला एकदम पटापट चांगल्या प्रकारे एकदम सगळीकडून दर्शन देऊन पटापट फ्री केलं. काय पप्पा? भारी. भाई काय मग कसं झाला प्रवास? छान वाटलं. दर्शन किती सुंदर झालं ना. आणि काय म्हणायचं? आणि काय आता आले पाय दुखत आमचे, आता बोलण्याची ताकद राहिली नाही. पप्पांना प्रसाद भेटला. पप्पाने प्रसाद दिला. पप्पा प्रसाद दाखवा. हा प्रसाद इथे मिळतो, खोबऱ्याची वडी आपण म्हणतो याला. तर मग चला गाईज भेटू थोड्याच वेळात शिर्डीला. लंच करून मग शिर्डीला जाणार. तर मग गाईज बघू शकता तुम्ही मंदिराचा सुंदर असा व्ह्यू आहे इकडे. आणि आम्ही आता इकडून परतीचा प्रवासाला निघालो. आता डायरेक्ट जाणार शिर्डीला. भाई मामा कसे झाले आपले दर्शन सकाळपासूनचे? एकदम व्यवस्थित सुंदर छान वाटलं ना. आणि एवढं लाईनसाठी आपल्याला वेळ पण नाही लागला. पटापट एकदम दर्शन झाले, सकाळचं पण आणि आत्ताचं पण. हो हो. चला मग पुढील प्रवास आमचा आता शिर्डीमध्ये जाणार आणि थोडं रिलॅक्स होणार आणि थोड्याच वेळात त्यानंतर संध्याकाळी आम्ही महाप्रसाद करण्यासाठी. बाय बाय कर. बाय. कन्फ्यूज आहे. सो गाईज तुम्ही बघू शकता आता आम्ही ऑन दी वे आहोत आणि ऑन दी वे असताना इथे भरपूर गरमी आहे. आणि गरमीमध्ये आम्हाला इकडे आमचा एक हॉल्ट असतोच कायम इकडे. तर तुम्हाला दाखवतो थोडाच हॉल्ट आमचा कायम असतोच इकडे. आणि इकडे आम्ही मेन म्हणजे स्पेशली इकडे उसाचा ज्यूस प्यायला येतो. आणि उसाचा ज्यूस तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे उसाचा ज्यूस इकडे बनवला जातो. बघू शकता तुम्ही. पकडा पकडा मला पकडा. सैराट रसवंती गृह ज्यूस प्यावा म्हणून आम्ही इकडे आता थांबलोय. आणि कायमचा हॉल्ट असतो आमच्या इकडे. आणि इथे पुढे झोका पण आहे बघा कसा. अरे बापरे. बस बेटा बस. यांचं कायम चालू असतं. हे दरवर्षी आहे सालापतप्रमाणे. याही वर्षी बैलाच्या साहाय्याने कशा प्रकारे ते ज्यूस बनवतात ऊसाचा. आता आपले ब्लॉगर किरण राणे बैलाला ऑपरेट करतायत. चला मग गाईज आता पिऊया ऊसाचा ज्यूस. ग्लास द्या मामा. दादा मम्मी स्पॉन्सर आहे, मम्मी आहे स्पॉन्सर. ए देऊ दे ना. सुट्टे पुढून वाढ. या विदाऊट आईस. विदाऊट आईस आणि खूप सुंदर आहे. एवढा टेस्टी आहे की अप्रतिम. संध्याकाळ झाली आहे. आम्ही आता शनी शिंगणापूरचं दर्शन वगैरे करून आलो आहे. आणि
आम्ही आता इथे चहासाठी थांबलोय. चहा कॉफी सर्व घेणार आणि इथून निघणार. वाजल्यात 6:15 आणि ही अशा प्रकारे आमची सगळी पब्लिक चहा वगैरे पिऊन फ्रेश झालेली आहे. संध्याकाळचे 7:30 8ची चहा 7:30 8ची अच्छा 8ची चहा आहे. म्हणजे 7चा टायमिंग होता आमचा पण लेट झालो जरा. आता आपण सर्वजण चाललो परत साईबाबा समाधी मंदिराजवळ. अच्छा तिथे आता आपण महाप्रसाद जाणार. घेणार. नाही महाप्रसाद नाही, पहिला प्रसाद वगैरे घ्यायचा आहे. हां प्रसाद वगैरे आपण खरेदी करणार, त्याच्यानंतर महाप्रसाद थोडे पेरू वगैरे सगळे आपली हां, शॉपिंग तेच करूया आणि त्यानंतर मग महाप्रसादासाठी जाणार. हां, नंतर महाप्रसाद झाल्यानंतर परत इथे आपण यायचं या धर्मशाळेमध्ये. रात्री आराम करायचा, झोपायचं. सकाळी 4 वाजता उठून आंघोळ करून आपण आंघोळ करून 5-6 वाजेपर्यंत आपण इथून निघायचं. बरोबर सप्तशृंगी. सप्तशृंगी. चला बाकी बाबा तुझा चहा कॉफी वगैरे झाला घेऊन? नाही सध्या कसं दुपारपर्यंत खाल्लंय त्याच्यामुळे काय पोटात काय होते समजत आम्ही नाही. कंटिन्युअसली खातोय आणि टाइम टेबल पूर्ण चेंज झालंय जे डेलीचं आहे. आम्ही जेवलोय दुपारचं 6 वाजता त्यामुळे आणि बसमध्ये अशी बत्ती लावतायत. कॉफी पिते कॉफी. आता जेवायला जाणार. आणि लीना हाय लीना काय करते कॉफी पिते? हा अच्छा चहा कॉफी कोण पिणार आहे इकडे? तुला कॉफी आहे बेटा? कॉफी हवी तुला आणि तुला कॉफी हवी? अरे वा. सो गाईज चला मग आता थोडाच वेळात भेटूया. आता आपण चाललोय महाप्रसाद करायला. तर सालाबाद प्रमाणे बघू शकता तुम्ही आम्ही अशा सुमसाम रोडने दरवेळेला चालत जातो. जवळजवळ 2 किलोमीटरचा आमचा प्रवास असतो. थंडी आहे रे. ही आमची पूर्ण गँग आणि तिथून महाप्रसाद झाल्यानंतर मग तिकडून निघाल्यावरती सुद्धा आम्ही जेवणासाठी देखील चालत येतो या रूटने. आणि आजूबाजूला लाईट्स पण नाही आहेत. टोटली काळोखच काळोख. काय बाबा? लाईफमध्ये डार्कनेस खूप आहे. हां मग तो ब्राईट करण्यासाठी आता पल्लूचं सजेशन घे. पल्लूचं सजेशन घेतलंच तरी पण आज तिने जी हरकत केली आहे ना याच्यामुळे असं मला वाटत नाही. भीती वाटते ना लग्न करायला? लग्न करायला भीती वाटते. जे काय मारलंय तुला, जे काय धुतलंय तुला, बेकार. बिचारा नवरा येतो एकच वाक्य बोलतो, हिला फक्त फिरायला आवडतं, हिला फक्त फिरायचं असतं. हे काय करते? पूर्ण लांब लांबपर्यंत सगळी आमची पब्लिक येत आहेत. एवढं काही क्लिअर दिसत नाही आहे, तसं थोडंफार दिसत आहे बघू शकतो. तर मग थोड्याच वेळात भेटू आपण मंदिरामध्ये. महाप्रसादासाठी आम्ही चाललो तिकडे. जे महाप्रसादामध्ये काय काय ते दाखवतो तुम्हाला थोड्याच वेळात. आणि आता ॲक्च्युली खाली काय दिसत नाही आहे, मोबाईलच्या टॉर्चवरती मला जायला लागेल म्हणून मी आता ते चालत जातो. चला पायी हळूहळू चाला मुखाने साईनाथ बोला. तर मग आईज आम्ही आता आलो आहे शिर्डीच्या शॉपिंग मार्केटमध्ये. इथे थोडे प्रसाद वगैरे सर्व घेणार आम्ही. कुटाणे, लाया, त्याचबरोबर कंदीपेढे आणि इकडे हे लोक बोरं घेत आहेत. काका पैसे दिले आमचे 50ला 2 पॅकेट. अरे सही आहे. हा काय बोलतो? अच्छा मूर्ती घेतोय पितळेची. साईंची पितळेची मूर्ती घेतोय बाबा. आणि इकडे चंदन पण चालेल. मोगरा 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 घे. मोगरा घे. हवा हा घे मोगरा. तर मग आता पुढची शॉपिंग आमची पेरूची. दिव्याचा असा मित्र आहे. दिव्याचा फ्रेंड ना? फ्रेंडचा फ्रेंड. अरे अरे थँक्यू. खातिरदारी बघा. एवढे मोठे पीस देऊ नका, संपतील जास्त पेरू. एक नंबर. एकदम मस्त थंड आणि गोड असं पेरू आहे. मस्त आहे ना? मी 2 वाटे घेतले. हा पण आता कच्चेच घेतले थोडे. हा पिक्का घेतला. हा पिक्का दिला तुला खायला. म्हणजे हा बोला हा 2 दिवसाने असा होईल. टेस्टी आहे. बघा आमच्या मंडळींनी कशा प्रकारे इकडे लाईन लावली आहे. दिव्याचा मित्राचा मित्र आहे तो. ही मॅनेजर आमची पेरूची. दिव्या हाय.
माझी मैत्रीण हां आणि माझी पण तिने तिच्या ओळखीने पेरूवाल्याशी आम्हाला जरा कॉन्टॅक्ट करून दिलाय. कॉन्टॅक्ट करून दिला तर त्याची ब्रँडिंग करतोय. हां गर्दी बघताय तुम्ही. नेक्स्ट टाइम तो हा गर्दी तर बघालाच तुम्ही आता बघता तर आहेच. आणि नेक्स्ट टाइम तो दिव्या पेरू शॉप असं टाकेल वरती नाव. ते टेस्टी आहे ना. पेरू छान आहे. ए, बरं आहे पण. पेरू कसे आहेत मस्त ना टेस्टी आहेत ना. नक्कीच विजिट द्या. म्हणजे बिचारा बाईकवरती त्याचा ठेला लावून असतो आणि लिटरली त्याने आतापर्यंत आम्हाला 20 ते 25 पेरू कटिंग करून खायला दिलेत. हिच्या ओळखीचा खूप मोठा फायदा आला आम्हाला. तर त्याला नक्कीच असं नाव काय आपलं फैजलला या विजिट द्या. फैजलकडून घ्या पेरू खावा. सांगा तुम्ही. कुठे असं 4 नंबर गेटला असतात. 4 नंबर गेटला. हा कानिफनाथ मंदिर शेजारी. कानिफनाथ मंदिराच्या शेजारी असतो तो. या तुम्ही इकडे मार्केटच्या एकदम स्टार्टिंगला त्याचाच ठेला आहे. आम्ही त्याला बोलवलंय फोन करून. अच्छा बोलवलंय. ओके मग तो 4. पेरू कसे आहेत पेरू बद्दल काय review? नाव सांगितलं 10% डिस्काउंट भेटेल आणि वरून टेस्टिंगसाठी पण भेटतील. अरे पेरू पण 25 सुंदर टक्के आहेत. पेरू. पेरू हे सुंदर आहेत. पप्पांनी 5 पेरू तरी उडवले माझ्या. मी 2 वाटे घेतले. 2 वाटे. खूप छान आहेत पेरू. तू डिस्क्रिप्शन मध्ये याचं नाव टाक भाई. नाही टाकणार. फैजूबाई. गाईज आम्ही आता पोहोचलोय आमच्या साई प्रसादालयामध्ये आणि आता आम्ही जाणार महाप्रसाद घेणार. तर मार्केटमध्ये सगळी शॉपिंग झाली आहे. पेरू घेऊन झाले प्रसाद घेऊन झालाय. हे चला तर पटापट चला जॉईंट अस. आणि आता पुढचा प्रवास जेवणाचा. जेवून घ्या पटापट पोटभर. साईनाथ महाराज की जय. इथे लाखो लोक महाप्रसाद करायला येतात दररोज. आज भरपूर गर्दी आहे. केवढी अशी भली मोठी लाईन आहे महाप्रसादासाठी. झिगझॅग जवळजवळ 5,500चं सिटिंग आहे एका टायमिंगला. आणि लाखो भक्त साई भक्त हे ह्या महाप्रसादाचा नेहमी लाभ घेतात. इकडे असं कुपन आम्ही सकाळी दर्शन घेतल्यानंतर जे कुपन मिळतं ते आम्ही इकडे आता सबमिट केलं आहे. केवढी मोठी सिटिंग आहे. लांब लांबपर्यंत नजर जात नाही आहे. नजर पोचू शकत नाही आहे. चल पुढच्या इकडे अशा प्रकारे महाप्रसाद आमचा आलेला आहे. हे दादा वाढत आहे. साईराम दादा. वांगा बटाटा आहे ना. आणि वाव चवळी मूग. साईबाबांचं नाव घेऊन आम्ही आता सुरुवात करतोय. ओम साईराम साईनाथ महाराज की जय. तर मग आम्ही आता महाप्रसाद घेऊन निघालो आणि इथे हँडवॉश वगैरे केलं. लहानपणीची आठवण आली यांना बघून. सहलीला आले ते सर्व शिर्डीला. शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या यांना बघून. खूप छान वाटलं. सगळ्यांना रेड कॅप दिलात बघा. आमच्या वेळेला कॅप नाही पण हातात हात होते. हा सहलीला जायाचं सहलीला. अशा तऱ्हेने किरण राणी यांच्याकडून स्टॉल आहे. स्पॉन्सर करून नाही शॉप त्यांचंच आहे बोलणं. नवीन बिझनेस टाकलेला आहे किरण राणी यांनी. जे पाहिजे ते आईस्क्रीम घेऊ शकता काय. जे पाहिजे ते. बघा सगळे आईस्क्रीमसाठी असे उभे आहेत. कोणता घेऊ फ्लेवर. कोणता पाहिजे फ्लेवर. आईस्क्रीम कसे खातात सगळे. मजा आली. मस्त. तू काय खातोय. अच्छा कॉर्नेट होका का. चॉकलेट चोकोबार. इकडे कसाटा. खाओ सब खाओ. मी सगळ्यांना दिला. त्या प्रकारे आमचा शिर्डीचा हा पहिला दिवस आणि खूप मजा आली. आम्ही खूप मजा केली. बघितलीच असेल तुम्ही.
उद्याचा दिवस आमचा आहे सप्तशृंगीचा. सकाळी 4 वाजता उठून, पहाटे 4 वाजता उठून आंघोळ वगैरे करून आम्ही डायरेक्ट जाणार सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी. तिकडून आय गेस दिंडोरी आहे आणि दिंडोरीनंतर त्र्यंबकेश्वर, असे 3 स्पॉट करून मग रात्री घरी. सो गाईज, आजचा दिवस अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केला, खूप मजा केली. आणि आता आजचा दिवस आणि आजचा हा पार्ट मी इथेच थांबवतो. खूप थंडी आहे पण खूप मजा येते. आता आम्ही जस्ट जेवून आलो, आता झोपायची वेळ आहे. महाप्रसाद घेऊन आलो. आता आम्ही इथे एंड करतोय. आपण भेटूया उद्या सकाळी सप्तशृंगीच्या ब्लॉग मध्ये. अच्छा, चला मग गाईज, गुड नाईट. गुड नाईट. असंच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच भेटूया. चला, गुड नाईट.